हॅलो स्टुडंट्स, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन या चॅप्टरमध्ये आपण केमिकल रिॲक्शन्स बघितलेले आहेत. त्या केमिकल रिॲक्शनमध्ये 3 रिॲक्शन होत्या: सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इलिमिनेशन रिॲक्शन आणि रिॲक्शन विथ मेटल्स. मग त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय आपण बघितलं होतं. फॉर एक्झाम्पल 2 एक्झाम्पल आहे त्याच्यातले झालेले आपल्याला. CH3Br प्लस NaOH इट गिव्स CH3OH प्लस NaBr. आणि दुसरे एक्झाम्पल CH3Cl प्लस KCl CH3Cl प्लस KCl. या रिॲक्शनमध्ये काय झालेलं आहे तर हा जो ब्रोमिन आहे तो ब्रोमिन ॲटम काय केलेला आहे, ह्या OHनं रिप्लेस केला आहे किंवा सबस्टिट्यूट केला आहे. मग खालच्या एक्झाम्पलमध्ये Cl हा ॲटम आहे, तो Cl ॲटम सायनाइड ह्या ग्रुप ऑफ ॲटमनं रिप्लेस केल्यामुळे आपल्याला CH3Cl हा प्रोडक्ट मिळाला आहे. मग सबस्टिट्यूशनची डेफिनेशन काय सांगितली होती आपण? The reaction in which an atom or group of atom is replaced by or substituted by another atom or group of atom called as the substitution reaction. ह्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये जर विचार केला तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये Br रिप्लेस केला आहे, कोणी केला आहे तर हायड्रॉक्साईड आयननं. आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये Cl रिप्लेस केला आहे, कशाने रिप्लेस झाला आहे तर सायनाइडनं. त्याच्यामुळे ह्या दोन रिॲक्शन काय होतात, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये 2 प्रकार. फर्स्ट वन इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन अँड सेकंड इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये काय फरक आहे तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इनिशिएटेड बाय इलेक्ट्रोफाइल अँड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आर इनिशिएटेड बाय न्यूक्लियोफाइल. म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये रिॲक्शनची सुरुवात कोण करतोय तर न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम विच इज इलेक्ट्रॉन रिच. म्हणजे एखादा ॲटम असेल किंवा ग्रुप ऑफ ॲटम आहे तो कसा असणार आहे, इलेक्ट्रॉन रिच असणार आहे किंवा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस कॉल्ड ॲज द न्यूक्लियोफाइल. मग या एक्झाम्पलमध्ये OH मायनस आहे, याचं डिसोसिएशन केलं तर काय होते OH मायनस. आणि हा OH मायनस काय झाला न्यूक्लियोफाइल. आणि इथं पण Cl मायनस काय झाला न्यूक्लियोफाइल. हा OH मायनस काय करतोय, ह्या Br ला रिप्लेस करतोय. म्हणजे इनिशिएशन म्हणजे सुरुवात कुणी केली रिॲक्शनची तर OH मायनसनं. OH मायनसनं म्हणजेच काय न्यूक्लियोफाइलनं. त्याच्यामुळं हा काय झाला मग, किंवा ही रिॲक्शन काय झाली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तसं तिथं सेकंड एक्झाम्पलमध्ये पण सायनाइड आहे Cn मायनस, तो Cn मायनस काय करतोय Cl ला रिप्लेस करतोय. Cn मायनस रिप्लेसेस द Cl. Therefore, this is nucleophilic substitution reaction because this reaction initiated by the nucleophile Cl-. म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे एक्झाम्पल बघितलं आपण सगळे. त्याच्यामध्ये मग परत SN1 आणि SN2 हे 2 प्रकार आहेत. तर त्याच्यातलं एक बघणार आहोत आपण SN2 रिॲक्शन किंवा SN2 मेकॅनिझम. तर मेकॅनिझम म्हणजे काय असते, मेकॅनिझम इज द स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन हाऊ द रिॲक्टंट आर कन्वर्टेड इन टू द प्रोडक्ट. म्हणजे रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये कसं होते हे आपण स्टेप बाय स्टेप इन डिटेलमध्ये बघतोय, त्यालाच काय म्हणतो आपण मेकॅनिझम. मग SN2 मेकॅनिझम बघायचं आहे. मग SN2 मेकॅनिझममध्ये एक्झाम्पल वगैरे काय बघूया आपण. द रिॲक्शन बिटवीन मिथिल ब्रोमाइड, the reaction between methyl bromide and hydroxide ion to give methanol is an example of SN2 reaction. This one CH3Br, reaction between CH3Br plus OH minus. Here NaOH, but we can take only OH minus. CH3Br plus OH minus, it gives CH3OH plus Br minus. CH3OH is the methanol, it is IUPAC name, and methyl alcohol is the common name. Second point, the reaction follows the second order kinetics. That is, the rate of reaction depends upon concentration of 2 reacting species, namely bromide and hydroxide ion. Hence, it is called as the substitution nucleophilic bimolecular. This is the kinetic expression. A rate is equal to K into concentration of methyl bromide and concentration of OH minus. In this
rate equation, the two reactants are involved. In this rate equation, two reactants are involved. Therefore, a rate of reaction depends upon two molecules, that is methyl bromide and hydroxide ion. आता ही रिॲक्शन काय सांगितलेलं आहे, सेकंड ऑर्डर कायनेटिक्स आहे. आता कुठल्याही रिॲक्शनचं कायनेटिक्स करण्यासाठी आपल्याला त्या रिॲक्शनचं रेट इक्वेशन माहीत असलं पाहिजे. मग रेट इक्वेशनमध्ये जेवढे काय रिॲक्टंट इन्व्हॉल्व असतील, एक्झाम्पलमध्ये रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. रेट इक्वेशनमध्ये किती रिॲक्टंट इन्व्हॉल्व आहेत, 2. ह्याचा अर्थ रिॲक्शनचा रेट 2 मॉलिक्युलवरती डिपेंड आहे. समजते, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन कशावरती डिपेंड असेल तर रेट इक्वेशनमध्ये किती मॉलिक्युल इन्व्हॉल्व आहेत. समजा इथं जर एकच मॉलिक्युल असला असता तर रिॲक्शनचा रेट कसा असला असता, एकाच मॉलिक्युलवर डिपेंड आहे. बरोबर आहे. म्हणून काय म्हणले, दिस रिॲक्शन फॉलोज द सेकंड ऑर्डर कायनेटिक्स अँड दॅट इज रेट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. त्याच्यामुळं रिॲक्शनचा रेट 2 मॉलिक्युलवर डिपेंड आहे. म्हणून रिॲक्शन काय झाली, बाय मॉलिक्युलर. हिअर S means substitution, N means nucleophilic and 2 means bimolecular. Therefore, it is called as substitution nucleophilic bimolecular reaction. After that, the rate of chemical reaction influenced by chemical species taking part in the slowest step of the mechanism. Slowest step is the bond breaking step. म्हणजे काय तर कुठल्याही रिॲक्शनचा रेट कशावरती डिपेंड असेल तर त्या स्लोएस्ट स्टेपवरती डिपेंड असेल, किंवा स्लोएस्ट स्टेपमध्ये जे रिॲक्टंट इन्व्हॉल्व होतील त्याच्यावरती डिपेंड असेल. म्हणजे त्या स्टेपमध्ये जे काही रिॲक्टंट असतील त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं किंवा कमी केलं तर रिॲक्शनचा रेट पण काय होतोय, वाढतोय किंवा कमी होतोय. मग काय म्हणले, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्फ्लुएन्स्ड. इन्फ्लुएन्स म्हणजे तो अफेक्ट करतोय. Rate of chemical reaction influenced by chemical species taking part in the slowest step. म्हणजे स्लोएस्ट स्टेपमध्ये जे रिॲक्टंट आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त केलं तर रिॲक्शनचा रेट काय होतोय, चेंज होते. आता स्लोएस्ट स्टेप कुठली असेल रिॲक्शनमध्ये, बॉन्ड फॉर्मेशन असेल किंवा बॉन्ड ब्रेकिंग असेल तर ऑलवेज बॉन्ड ब्रेकिंग. स्लोएस्ट स्टेप इज द बॉन्ड ब्रेकिंग स्टेप. आणि इन दिस रिॲक्शन द स्लोएस्ट स्टेप इन्व्हॉल्व्स द 2 रिॲक्टंट और देअर आर 2 रिॲक्टंट प्रेझेंट इन द स्लोएस्ट स्टेप. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये स्लोएस्ट स्टेपमध्ये 2 रिॲक्टंट इन्व्हॉल्व आहेत. ह्याच्यामुळे रिॲक्शनचा रेट कशावरती डिपेंड असेल, 2 मॉलिक्युलवरती. इन जनरल सांगतो, रिॲक्शनचा रेट कशावरती डिपेंड असेल, स्लोएस्ट स्टेपवरती किंवा स्लोएस्ट स्टेपमध्ये जे रिॲक्टंट इन्व्हॉल्व असतील. आता स्लोएस्ट स्टेप कोणती असेल, बॉन्ड ब्रेकिंगची. बॉन्ड ब्रेकिंगची स्टेप काय असणार आहे, स्लोएस्ट. आणि त्या बॉन्ड ब्रेकिंगच्या स्टेपमध्ये जेवढे काय रिॲक्टंट इन्व्हॉल्व असतील त्या रिॲक्टंटवरती रिॲक्शनचा रेट डिपेंड असेल. मग SN2 मेकॅनिझम दिलेलं आपल्याला. मग SN2 मेकॅनिझममध्ये काय होतं बघा, OH मायनस आहे न्यूक्लिओफाईल. OH मायनस न्यूक्लिओफाईल कार्बनवरती अटॅक करतोय. कार्बन कसं आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे कार्बनवरती, ह्याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह आहे. आणि न्यूक्लिओफाईल आहे, कार्बन हे इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे, ह्याच्यावरती डेल्टा प्लस चार्ज असणार आहे आणि त्याच्याकडे तो अट्रॅक्ट होतोय, प्लस आणि मायनस. आणि अटॅक केल्यानंतर तो काय होतोय, लगेच बाहेर पडत नाही. म्हणजे OHचा बॉन्ड पुढच्या स्टेपमध्ये काय व्हायला, पार्शियली दाखवला आपण, म्हणजे तयार होतोय. आणि ब्रोमिनचा बॉन्ड काय होतोय, ब्रेक होतोय. म्हणजे दोन्ही बॉन्ड कसे आहेत, पार्शियली. हा कार्बन OHचा बॉन्ड पार्शियली फॉर्म होतोय आणि कार्बन ब्रोमिनचा बॉन्ड पार्शियली ब्रेक होतोय. आणि ही जी स्टेट आहे ती स्टेट म्हणजे काय असणार आहे, ट्रान्झिशन स्टेट. मग आता मग अशी म्हणल्याप्रमाणे बॉन्ड ब्रेकिंगची स्टेप आहे, कोणतीही स्टेप, ही स्टेप आहे. ह्या स्टेपमध्ये किती रिॲक्टंट इन्व्हॉल्व झालेत, 2 झालेत. कोण कोण, OH मायनस आणि मिथिल ब्रोमाइड. ही स्टेप काय, बॉन्ड ब्रेकिंगची आहे. आणि बॉन्ड ब्रेकिंगची स्टेप म्हणजे काय असते, स्लोएस्ट स्टेप. बरोबर आहे का. आणि स्लोएस्ट स्टेपमधून आपण रेट इक्वेशन लिहितोय. देअरफॉर रेट इज इक्वल टू के इंटू मिथिल ब्रोमाइड प्लस OH मायनस. ह्या स्लोएस्ट स्टेपमध्ये 2 रिॲक्टंट आहेत. बॉन्ड ब्रेकिंगची स्टेप ही आहे पहिली स्टेप. फर्स्ट स्टेप इज द स्लो स्टेप. आणि ही स्लो स्टेप असल्यामुळं ही काय असणार आहे, रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस.
आता ह्या रिॲक्शनचे सायलेंट फीचर्स आहेत. सायलेंट फीचर्स बघतोय आपण. सायलेंट फीचर्स ऑफ SN2 मेकॅनिझम. तर सायलेंट फीचरमध्ये 4-5 पॉईंट आहे. त्याच्यामध्ये परत एकदा मेकॅनिझम बघूया. दिस इज मिथिल ब्रोमाइड, दिस न्यूक्लियोफाइल OH मायनस, and this reaction takes place in single step. Single step mechanism. It is a single step reaction mechanism. Single step reaction mechanism. एका स्टेप मध्ये रिॲक्शन होते. फॉर एक्झाम्पल OH मायनस न अटॅक केला, ह्याचा अर्थ तो बॉन्ड बनवतोय. कोणासोबत बॉन्ड बनवतोय? कार्बन सोबत. आणि कार्बन ब्रोमिनचा बॉन्ड काय होतोय? ब्रेक होतोय. आणि नंतर जे 3 ग्रुप आहेत हायड्रोजन, ते कसे आहेत? ॲज इट इज आहेत. बरोबर आहे. आणि ही जी स्टेट आहे, ह्या स्टेटमध्ये काय असणार आहे? कार्बन ब्रोमिनचा बॉन्ड काय झालाय? पार्शियल ब्रेक होतोय. आणि कार्बन OHचा बॉन्ड काय होतोय? पार्शियली फॉर्म होतोय. बरोबर आहे. मग तिथं तेच सांगितलं, इट इज सिंगल स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम इन विच बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग हे दोन्ही कसं होतंय? सायमल्टेनियसली होतंय. मग आता नेमकं मेकॅनिझममध्ये अटॅक वगैरे कसा होतोय ते सेकंड पॉईंटमध्ये सांगितले. तर बॅक साइड अटॅक ऑफ द न्यूक्लियोफाइल. हिअर न्यूक्लियोफाइल इज द OH मायनस. द न्यूक्लियोफाइल OH मायनस अटॅक्स ऑन द अल्फा कार्बन. Nucleophile OH minus attacks on the alpha carbon from the opposite side to the leaving group or Br. Nucleophile OH minus कार्बन वरती अटॅक करतोय. कुठून अटॅक करतोय? तर ब्रोमिनच्या अपोजिट साइडकडून. ब्रोमिनच्या बाजूकडून अटॅक का करत नाही? तर त्याचं रिझन दिलंय, टू अवॉइड स्टेरिक रिपल्शन. स्टेरिक रिपल्शन म्हणजे हा जो ब्रोमिन आहे, ब्रोमिनची साईज कशी आहे? लार्ज आहे. तो बल्कियर ग्रुप आहे, लार्ज ग्रुप आहे. आणि लार्ज ग्रुप असल्यामुळं OH मायनसला ब्रोमिनच्या बाजूकडून येणं कसं आहे? पॉसिबल नाही. बरोबर आहे का? म्हणजे स्टेरिक रिपल्शन किंवा त्याला आपण स्टेरिक हिंड्रन्स म्हणतोय. अडथळा आहे थोडक्यात. कुणाचा अडथळा आहे? तर ब्रोमिनचा. म्हणजे OH मायनस ब्रोमिनच्या बाजूने येऊ शकत नाही, कारण ब्रोमिनची साईज लार्ज आहे. हे पहिलं रिझन झालं. बरोबर आहे. द न्यूक्लियोफाइल OH मायनस अप्रोचेस टू किंवा अटॅक्स ऑन कार्बन ॲटम फ्रॉम अपोजिट साइड टू द ब्रोमिन बिकॉज. फर्स्ट पॉइंट काय सांगितलंय? टू अवॉइड द स्टेरिक रिपल्शन. व्हॉट इज स्टेरिक रिपल्शन और स्टेरिक हिंड्रन्स? दॅट इज रिपल्शन ड्यू टू द बल्कीनेस ऑफ द ब्रोमिन. म्हणजे ब्रोमिनच्या बल्कीनेसमुळे जी रिपल्शन असते त्याला आपण काय म्हणतोय? स्टेरिक रिपल्शन. आणि सेकंड काय सांगितलंय? सेकंड, अँड इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन द इनकमिंग न्यूक्लियोफाइल अँड द लिव्हिंग ग्रुप. म्हणजे लिव्हिंग ग्रुपमधलं, आता लिव्हिंग ग्रुप कोण आहे? ब्रोमिन. त्या लिव्हिंग ग्रुपवरती काय? पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे, डेल्टा मायनस. मग जर न्यूक्लियोफाइल OH मायनस ब्रोमिनच्या साईड कोण आला तर याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, याच्यावरती निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मध्ये काय असेल? रिपल्शन. आणि दोघांकडे पण इलेक्ट्रॉन आहेत, मग त्याला काय म्हणलंय? इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. ह्या दोघांमध्ये रिपल्शन होणार आहे, त्याच्यामुळे OH मायनस ब्रोमिनच्या बाजूने येणार नाही. सेकंड पॉईंट काय सांगितलंय? अँड इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन द इनकमिंग न्यूक्लियोफाइल अँड द लिव्हिंग ग्रुप. समजते? दोन रिझन काढले. हा जो न्यूक्लियोफाइल OH मायनस आहे तो बॅक साईडनं अटॅक का करतोय? तर ब्रोमिनची साईज लार्ज आहे, तो बल्की ग्रुप आहे, त्याच्यामुळे न्यूक्लियोफाइल बॅक साईडने येतोय. पहिलं रिझन झालं. आणि दुसरं काय? OH मायनस वरती निगेटिव्ह चार्ज आहे, ब्रोमिनवरती पण निगेटिव्ह चार्ज आहे. त्या निगेटिव्ह मध्ये काय असणार आहे? रिपल्शन, कॉल्ड एज द इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. Understand? Therefore, the nucleophile OH minus attacks on the alpha carbon from opposite side to the bromine due to the two reasons. First one, to avoid the steric repulsion. To avoid the steric repulsion between bromine and OH minus. ब्रोमिन आणि OH मायनस मध्ये स्टेरिक रिपल्शन. आणि स्टेरिक रिपल्शन कशामुळे आहे? रिपल्शन ड्यू टू द बल्कीनेस ऑफ द ब्रोमिन. अँड सेकंड रिझन इज इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन न्यूक्लियोफाइल OH मायनस अँड Br मायनस. दोन गोष्टीमुळं न्यूक्लियोफाइल OH मायनस काय करतोय? बॅक साईडनं अटॅक करतोय, ब्रोमिनच्या अपोजिट साईडनं. आणि अटॅक केल्यानंतर पुढे काय बनणार आहे? ट्रान्झिशन स्टेट.
मग त्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये काय असणार ते सांगितले पुढच्या पॉईंटमध्ये. इन ट्रान्झिशन स्टेट इट इज TS the nucleophile and living groups are partially bonded with carbon. In transition state, the nucleophile OH minus and Br are partially bonded with the carbon. म्हणजे ह्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये कार्बन सोबत ब्रोमिनचा बॉन्ड काय होते, पार्शियली ब्रेक होतोय आणि OH चा काय होते, पार्शियली फॉर्म होते. म्हणजे हे दोन्ही बॉन्ड कसे आहेत, पार्शियली. आणि द निगेटिव्ह चार्ज इज डिफ्युज्ड इन बिटवीन दी OH अँड Br. आणि निगेटिव्ह चार्जचं काय झालं, डिफ्युजन. म्हणजेच द पार्शियल निगेटिव्ह चार्ज इज प्रेझेंट ऑन द OH अँड Br. -1 जो चार्ज आहे तो OH मायनस वरती असलेला तो काय झालाय, डिस्ट्रीब्यूट झालाय किंवा डिफ्यूज झालाय. OH वरती 1/2 मायनस आणि Br वरती 1/2 मायनस. अँड दिस इज कॉल्ड एज द ट्रान्झिशन स्टेट. अँड ट्रान्झिशन स्टेट इज द हायेस्ट एनर्जी स्टेट. नेक्स्ट पॉइंट, इन ट्रान्झिशन स्टेट the carbon atom is penta-coordinated in which 3 sigma bonds are in one plane. ट्रान्झिशन स्टेटमध्ये कार्बन ॲटमला बॉन्ड किती झाले, 5. काय म्हणले, कार्बन ॲटम इज पेंटा कोऑर्डिनेटेड इन विच 3 सिग्मा बॉन्ड्स 1 2 3 3 सिग्मा बॉन्ड्स आर लाई ऑर प्रेझेंट इन वन प्लेन. हे 3 सिग्मा बॉन्ड आहेत कसे आहेत, एका प्लेनमध्ये, मेकिंग अ बॉन्ड अँगल ऑफ 120 विथ इच अदर. हे जे 3 आहेत सिग्मा बॉन्ड ते एकमेकासोबत काय करतात, 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल बनवतात. ते एकाच प्लेनमध्ये. अँड टू पार्शियल बॉन्ड्स आर परपेंडिक्युलर टू दिस प्लेन. म्हणजे हा जो प्लेन आहे 3 हायड्रोजनचा, त्या प्लेनला हे 2 बॉन्ड कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे ब्रोमिन जर वरच्या साईडला असेल, असा असेल तर OH कुठं असेल, खालच्या बाजूला. OH जर वरच्या बाजूने असेल तर ब्रोमिन कुठं असेल, खालच्या बाजूने. अंडरस्टँड. म्हणजे इन ट्रान्झिशन स्टेट कार्बन ॲटम इज पेंटा कोऑर्डिनेटेड इन विच 3 सिग्मा बॉन्ड्स आर लाई इन वन प्लेन मेकिंग द बॉन्ड अँगल ऑफ 120 विथ इच अदर अँड द 2 पार्शियल बॉन्ड OH अँड Br आर परपेंडिक्युलर टू दिस प्लेन. आणि लास्टला काय होणार मग, ब्रोमिनचा बॉन्ड ब्रेक झाला. ब्रोमिनचा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे Br मायनस बाहेर पडला आणि OH चा बॉन्ड पूर्णपणे तयार झालाय. हा काय झाला, प्रोडक्ट. हा म्हणजे कोण आहे, मिथिल अल्कोहोल. आणि एक्झॅक्टली अपोजिट दाखवलं असणार आहे, कारण तो ब्रोमिनच्या कुठं आलाय, अपोजिट बाजून आलाय. त्याच्यामुळे OH कुठं असणार आहे, इकडच्या बाजूला. लास्ट पॉइंट, वेन SN2 reaction optically active substrate is used, the product formed is opposite configuration as that of the substrate. म्हणजे ज्यावेळेस आपण SN2 रिॲक्शन मध्ये ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्ट्रेट वापरला. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे कसा असतो, तर त्या मॉलिक्युलमध्ये कुठल्याही एका कार्बनला 4 डिफरंट ॲटम असणार किंवा त्याच्यामध्ये एक कार्बन ॲटम असेल. 2 क्लोरोब्युटेन हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स घेतला आणि त्याच्यासोबत आपण OH ची रिॲक्शन केली, न्यूक्लिओफाईलची रिॲक्शन केली, बरोबर. न्यूक्लिओफाईलने इथं अटॅक केला, ही ट्रान्झिशन स्टेट बनली. असं जर कंडिशन असेल, ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्ट्रेट जर घेतला रिॲक्शनमध्ये, SN2 रिॲक्शनमध्ये, तर आपल्याला प्रोडक्ट जो बनतोय तो कसा बनतोय, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजे प्रोडक्ट जसं असणार आहे त्याचे एक्झॅक्टली अपोजिट येणार आहे. म्हणजे प्रोडक्टमध्ये बघा, विचार करा, C2H5 त्याच जागेवर, त्याची काही अडचण नाही. पण हे जे 2 हायड्रोजन आणि मिथिल ग्रुप आहेत ते कसे आलेत, एक्झॅक्टली अपोजिट साईड आले, बरोबर आहे का. आणि क्लोरीन या बाजूला आहे, OH ने इकडच्या बाजूला अटॅक केल्यामुळं OH कुठं आलाय, या बाजूला. म्हणजे याचं जर कॉन्फिगरेशन काढलं, द कॉन्फिगरेशन दिस पॉइंट इज प्रेझेंट इन प्रिव्हियस सिलेबस अँड दॅट पॉइंट इज स्किप इन टू द न्यू सिलेबस. ह्याचं जर आपण कॉन्फिगरेशन काढलं, ह्याचं समजा R असेल तर याचं काय असणार आहे, S असणार आहे. म्हणून त्याच्यामुळं एक्झॅक्टली अपोजिट येणार आहे. त्याच्यामुळे काय म्हणले, वेन इन SN2 रिॲक्शन ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्ट्रेट इज युज्ड, द प्रोडक्ट फॉर्म्ड इज विथ अपोजिट कॉन्फिगरेशन ॲट दॅट ऑफ द सबस्ट्रेट. म्हणजे ह्याचं कॉन्फिगरेशन जर R असेल तर ह्याचं काय असणार आहे, ह्याचं कॉन्फिगरेशन जर R असेल तर ह्याचं काय असणार आहे, S असेल. आणि त्यालाच काय म्हणले त्यांनी,
SN2 reaction takes place with inversion of configuration. SN2 reaction takes place with inversion of configuration. This is also called as Walden inversion. त्यालाच काय म्हणले Walden inversion. म्हणजे कसं एक्झाम्पल, दिस इज लाईक अ फ्लिपिंग ऑफ अन अम्ब्रेला. म्हणजे छत्री माहिती सगळ्यांना, पाऊस आला की आपण छत्री उघडतो आणि ती जी छत्री आहे जोरदार वारा आलं तर ती काय होते एकदम अपोजिट साईडला जाणार आहे. मग ती जी कंडिशन आहे छत्री उघडल्या ही एक असेल आणि वारा आल्यानंतर दुसरी असेल, त्यालाच काय म्हणतो आपण फ्लिपिंग म्हणतोय. म्हणजे इन्व्हर्जन झालंय, बरोबर आहे का, एक्झॅक्टली अपोजिट झालेला आहे. आणि त्यालाच काय म्हणतो आपण इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन किंवा वॉल्डन इन्व्हर्जन. म्हणजे इथं जर एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर इथे विचार करा, कार्बन आहे, मी जो काढतोय तो रिॲक्टंट आहे बरं का, हा रिॲक्टंट आहे. आता दोघाचा जर विचार केला, क्लोरीन आहे, क्लोरीनच्या बाजूला OH आहे का, नाही, इकडं आला असता ना, तो कसा आहे अपोजिट साईडला, C2H5 त्याच बाजूला आहे. आता हायड्रोजन कुठं आलाय, हा रिॲक्टंट आहे, हा प्रोडक्ट आहे. रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये पोझिशन बदलले, हायड्रोजन या बाजूला आहे, प्रोडक्टमध्ये इकडे गेलाय, मिथिल या बाजूला आहे, प्रोडक्टमध्ये या बाजूला गेलाय. आणि OH जो आहे किंवा क्लोरीन जो आहे रिप्लेस केलेला ग्रुप तो या बाजूला आहे, प्रोडक्टमध्ये इकडच्या बाजूला आहे, बरोबर आहे का. मग हे काय झालंय, चेंज झाले, अपोजिट झाले, यालाच काय म्हणतो आपण इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि लास्ट पॉईंट काय सांगितलं मग, दस बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल, दस बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल लीड्स टू द इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. ज्यावेळेस बॅक साइड अटॅक होणार आहे न्यूक्लियोफाईलचा, त्याच्यामुळे काय होणार आहे इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, अँड वी गेट ओनली वन प्रोडक्ट विथ 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजे आपल्याला ऑलवेज एकच प्रोडक्ट मिळणार आहे आणि तो कसा मिळणार आहे 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशनचा. अंडरस्टँड? ओके.